कुंडलीकवरदा हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। तपोमूर्ति संत गाडगे महाराज की जय। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय। ऋषिवर्य घुसरकर महाराज की जय। श्री संत मोझरकर महाराज की जय। भारत माता की जय। ओम नमस्ते अद्वितीयाय त्रिगुणात्म स्वरूपिणे अनंत कोटि ब्रह्मांड नायकाय परात्मने आनंदमानंदकरः प्रसन्नं सत्यज्ञानस्वरूपं निजबोधयुक्तं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीसद्गुरुं नित्यम् अहं नमामि। ज्ञानदेवं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परां मूर्तिं देहुक्षेत्रनिवासिनं तुकारामं महद्वन्दे भक्तराजचतुष्टकम्। श्रीमञ्जुलाहृन्मणिमाणिकेशं श्रीखञ्जरीशं जनहृन्निवेशं श्रीग्रामगीताजनकं प्रशान्तं सद्गुरुराष्ट्रसन्तं सततं नमामि। अनिन्द्यसाहित्यसुधा समुद्रः विदर्भदेशे सुदामदेव अद्भुत सदाचार रतो महात्मा विद्वान् विनम्रः समुदारचिता राष्ट्रसंत गिरोद्गीर्णं ग्रामकल्याणचिन्तनं दीनार्थ करुणापूर्ण ग्रामगीतामृतं महत् शास्त्र सिद्धान्तानुगतं गुरुवाक्येषु सम्मतं स्वानुभूति प्रमाणं च ग्रामगीतामृतं महत्। विदर्भी गर्जली ज्यांची समन्वयी वाणी वाल्मिकी राष्ट्रसंत अनुचर महर्षी म्हणून अपुलिया कवन प्रवचने राष्ट्रधर्म शिकवितो ऐशा ऋषिवरा गुरुवरा श्री घुसरकरा वंदितो सद्गुरुनाथ महाराज की जय। यह डर सभी जाता रहे मन बुद्धि का इस देह का निर्भय रहे हम कर्म में पर्दा खुला कर स्नेह का गाते रहे प्रभु नाम पर प्रभु तत्व पाने के लिए हो ब्रह्म विद्या का उदय यह जीत राने के लिए सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूजनीय श्री गुरुदेव विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज, प्रचार रत्न संत नामदेव महाराज, शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज
पंचम वेद निर्माते जगद्गुरु तुकाराम महाराज, तपोमूर्ती संत गाडगे बाबा आणि मानवतेचे महान पुजारी ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रातस्मरणीय ऋषी घुसरकर महाराज आणि ज्यांच्या पेजच्या माध्यमातून आज हा प्रवचनाचा योग आला, हे संत मोझरकर बाबा आणि सर्व सद्भाविक सज्जनांच्या पायाशी मी नतमस्तक होतो। आणि माझा जो विषय आहे, एरवी आमच्या सकल संत विचार या फेसबुक पेजवरती आमचं श्री अष्टश्लोकी भागवत जय सामुदायिक प्रार्थना अष्टकावरचं ते नित्यानं सकाळी 10 ते 11 चालू आहे। परंतु आज संत मोझरकर महाराज विचारमंच हे जे पेज आहेत, आमचे परमस्नेही परम आदरणीय पुरुषोत्तमजी बैसकर दादा आणि त्यांच्या परिवारानं, बैसकर अर्थातच मोझरकर महाराजांचा परिवार, मोझरकर महाराजांचं जे मूल आडनाव होतं हे बैसकर अशा पद्धतीचं होतं आणि ते मोझर इजारा या गावचे असल्यामुळे त्यांना मोझरकर अशा पद्धतीचं म्हणून ते प्रसिद्ध आहे। जसं आमच्या गावामध्ये ज्यांच्या जागेमध्ये आम्ही राहतोय, त्यांची जागा आमच्या आजोबांनी विकत घेतली होती आणि त्यांच्या जागेमध्ये आम्ही राहतो, ते आमच्या गावामधले एक संत होऊन गेले आहेत, संत हरिगिरी महाराज। ते हरिगिरी महाराज रेवसेचे होते म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांना रेवसेकर महाराज म्हणून ओळखले जाते। तसं मोझरकर महाराजांना ते मोझर इजाऱ्याचे असल्यामुळे मोझरकर अशा पद्धतीचं त्यांना संबोधले जाते। आणि त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर जगद्गुरु वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जो जर विचार केला तर वंदनीय महाराजांचा जो संबंध होता तो मोझरकर महाराजांशी जो संबंध होता तो अनन्यसाधारण होता। जीवनयोगी नावाचं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं चरित्र आहे। त्या चरित्रखंडामध्ये संत मोझरकर महाराजांच्या बाबतीत 2-3 काही प्रकरणं आलेले आहेत। त्याच्यामध्ये संत मोझरकर महाराजांच्या या पेजवरती असल्यामुळे मोझरकर महाराजांच्या बाबतीत 2 शब्द बोलणं हे मी माझं इष्ट कर्तव्य अशा पद्धतीचं समजतो। कारण ज्याची गावी केला वास त्याशी नसावे उदास, किंवा ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी। आणि म्हणून आज संत मोझरकर महाराजांच्या पेजवरती आपण बोलत आहोत, तेव्हा मोझरकर महाराजांच्या दृष्टीने थोडा 2 शब्द बोलण्याची एक आवश्यकता आहे असं मला वाटते। आणि म्हणून सांगतो की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ते भक्तच नाही, त्यांच्या बाबतीत राष्ट्रसंतांचे भक्त आणि भागवत प्रवचनांच्या एकनाथी भागवताच्या प्रवचनाच्या माध्यमातून अत्यंत मार्मिकपणे जनमनाचा ठाव घेऊन लोकभाषेतून अध्यात्मविवेचन करणारे जर संत सत्पुरुष असतील तर ते नथुबुवा मोझरकरच आहे असे उद्गार त्यांच्या बाबतीत स्वानंद सुखनिवासी पूज्य सुदामजी दादा सावरकरांनी काढले होते। त्या मोझरकर महाराजांच्या पेजवरती, एकनाथी भागवत सांगणाऱ्या संत मोझरकर महाराजांच्या पेजवरती या ठिकाणी मला अष्टश्लोकी भागवत सांगण्याचं योग आलाय, हे माझं भाग्य समजतो। त्याही पुढे जर जाऊन पाहिलं, 1967 साली एका विशाल सभेचं समापन झालं होतं आणि त्या विशाल सभेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं भाषण होतं। तिथं संत मोझरकर महाराज सुद्धा उपस्थित होते। ज्या वेळेस तिथं राष्ट्रसंतांचं भाषण झालं, पूज्य नथुबुवा मोझरकरांचं त्या ठिकाणी एकनाथी भागवत समाप्त झालं असावं आणि त्याच ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं भाषण होतं। ते भाषण
अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून जे काही श्री गुरुदेव नामक मासिक बाहेर पडत असते, प्रकाशित होत असते, त्या गुरुदेव मासिकामधल्या 1970 साली आलं होतं त्या गुरुदेव मासिकामध्ये. त्या भाषणामध्ये स्वतः वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी नथुबुवा मोझरकरांची स्तुती करत असताना असं म्हटलं होतं की मनुष्य अधिक लिखा पडा न होने पर भी अच्छा प्रचार कर सकता है. वाक्य लक्षात घ्या. महाराजांची वाक्य आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी नथुबुवा मोझरकरच्या बाबतीत वापरलेले वाक्य आहे. ते वाक्य लक्षपूर्वक ऐका. आणि हा महाराजांच्या जीवनामध्ये नथुबुवा मोझरकरांच्या दृष्टीनं तुकडोजी महाराज जे बोलले होते ते काय बोलले होते हे आपण थोडक्यात पाहून लगेच आपल्या विषयाकडे वळणार आहोत. महाराज म्हणाले होते की मनुष्य अधिक लिखा पढ़ा न होने पर भी अच्छा प्रचार कर सकता है. नथुबुवा मोझरकर अकेला अनपढ़ आदमी, परंतु शिरडी के नजदीक उसने अपने प्रचार द्वारा हजारों लोगों में अच्छी जागृति पैदा की. अरे खूनी और चोर भी प्रभावित हुए नथुबुवा के प्रवचन पर. और ऐसे 10-5 नथुबुवा मोझरकर यदि हर प्रांत में घूमने लगे तो कितना प्रचार हो सकता है. इस प्रचार के पीछे त्याग और तपस्या हो तो क्या नहीं बन सकता. और वो त्याग और तपस्या अगर किस प्रचारक में दिखती होगी तो वो है नथुबुवा मोझरकर. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्या नथुबुवा मोझरकरांच्या बाबतीत असे वाक्य उच्चारले होते. किती उच्च कोटीचे असतील ते नथुबुवा मोझरकर. आणि म्हणून एक वेळा नथुबुवा मोझरकरांचं 1950 सालापासून नथुबुवांनी मोझरकर महाराजांनी प्रवचन चालू केले. आणि मग 1962 साली तुकडोजी महाराजांच्या कानावर नथुबुवा मोझरकरांची कीर्ती गेली. कारण वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती मुख त्यांचे नारायण. अर्थात वाऱ्यासारखी सज्जनाची कीर्ती पसरत असते. आणि ती कानावर गेल्यानंतर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 1962 साली नथुबुवांचा एकनाथी भागवताचा सप्ताह गुरुकुंज आश्रमामध्ये केला होता. आणि त्यावेळेस राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी नथुबुवा मोझरकर महाराजांच्या दृष्टीनं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बोलले होते की पूर्ण 8ही दिवस नथुबुवा मोझरकरांचं ते प्रवचन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ऐकलं होतं. आणि त्याच्यावरती प्रतिक्रिया दिली होती. ते प्रतिक्रिया देत असताना वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बोलले होते की एकनाथी भागवत समजायला अत्यंत कठीण आहे, परंतु ते तुम्ही सांगत आहात असं त्रोटक असल्यास लोकांना फार परिणाम होईल. आणि मग राष्ट्रसंतांना मोझरकर महाराजांनी जे त्यांनी काही त्या एकनाथी भागवताचे टिपणं काढले होते ते टिपणं काढलेली डायरी वरखेडच्या समर्थ आडकोजी महाराजांच्या उत्सवाच्या निमित्तानं भेट झाली असताना महाराजांना ती डायरी दाखवल्यानंतर महाराजांनी गीताचार्य पूज्य तुकाराम दादांना सांगितलं होतं की ही डायरी आपल्या इथून प्रकाशित झाली पाहिजे. आणि म्हणून ती आपल्या गुरुकुंजातून प्रकाशित व्हावी म्हणजे समाजाचं कल्याण होईल. हा एकनाथी भागवतातला अद्वैत सिद्धांत आत्मप्रवण अशा पद्धतीचा विषय समाजात गेल्यानंतर आणि तीच गोष्ट मनावर घेऊन स्वानंद सुख निवासी गीताचार्य पूज्य तुकारामजी दादा यांनी 19 नथुबुवांचा अड्या टेकडीवर भूवैकुंठ अड्या टेकडीवर एकनाथी भागवताचा सप्ताह आयोजित केला होता. आणि गीताचार्य पूज्य तुकाराम दादांच्याच माध्यमातून हा एकनाथी भागवतात प्रवचनाचं जे पुस्तक आहे नथुबुवा मोझरकरांचं फार सुंदर पुस्तक आहे, माझ्याकडे उपलब्ध आहे. हे पुस्तक सर्व जनता जनार्दनी वाचून अष्टश्लोकी आपलं एकनाथी भागवताचं सरस आणि सुंदर अशा पद्धतीचं शब्दरचना गावंढळ अशी जरी असली तरी मात्र सुद्धा ते वालुकापात्री गंगाजळ असल्यासारखं आहे. आणि म्हणून ते गंगेचं शुद्ध जल असल्यासारखा ज्ञानगंगेचं एकत्रीकरण असलेला तो
एक ज्ञानगंगेचं रूप असलेला एकनाथी भागवताच्यावरील प्रवचनाचा जो ग्रंथ नथुबुवा मोझरकरांचा आहे तो सर्व जनता जनार्दनाने अभ्यासावा आणि सत्य ज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी अशा पद्धतीची मी विनंती करू इच्छितो. आणि या विनंतीच्या सोबतच नथुबुवा मोझरकरांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या विचारमंचाच्या नावानं हे चालत असलेलं जे पेज आहे नथुबुवा मोझरकरांच्या नावाचं, त्या पेजवरून मी माझ्या जो विषय आहे आजचा आमच्या नित्यानं चालत असलेल्या अष्टश्लोकी भागवताचा 36वा भाग परदा खुला कर स्नेह का, त्या भागाकडे मी आता वळतो. सज्जन हो, जी मंडळी माझं हे प्रवचन नित्यानं ऐकत असतील या पेजवरची सुद्धा त्यांना कदाचित कल्पना असेल. काल आपण चिंतन केलं होतं की कर्मानं चित्तशुद्धी होते का, किंवा ज्या कर्मानं चित्तशुद्धी होते ते कर्म कोणते असावे, किंवा समर्पण कशाला म्हणतात. अर्थात अनुरागासह राग चाले म्हणजे वैराग्याने ध्यानाचा अभ्यास करून चित्त जिंकून त्या चित्तानं ज्ञानामृत मिळवावं आणि ते मिळवलेलं ज्ञानामृताच्या माध्यमातून परमात्म्याविषयी आत्यंतिक प्रेम तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत असतो. आणि म्हणून एक महत्वाचा जो भाग आहे तो भाग हा आहे की एक शंका उपस्थित होऊ शकते. ती शंका अशी उपस्थित होऊ शकते की परदा खुला कर स्नेह का असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रार्थना अष्टकामध्ये म्हणतायत. अर्थातच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जे म्हणत आहेत या प्रार्थना अष्टकामध्ये त्यावेळेस एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की परदा खुला कर म्हणजे परदा उघडून, तर तिथे एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की हा जो काही प्रभू प्रेमाचा पडदा आहे हा उघडा किंवा खुला करा असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. अर्थातच हा जो पडदा आहे हा पडदा कुठंतरी बंद अशा पद्धतीचा असला पाहिजे. हा पडदा बंद आहे म्हणून राष्ट्रसंत म्हणतात की तो पडदा खुला करा वा तो पडदा उघडा. तर हा प्रेम पडदा बंद आहे काय हा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकते. कारण हा पडदा उघडून खुशाल कर्म करा असं जेव्हा महाराज म्हणतात तेव्हा बंद आहे. तर हा बंद आहे तो कसा. वास्तविक पाहता विचार जर केला तर प्रेमावरतीच हे सगळी दुनिया चालत आहे. हे जे जग चालत आहे हे प्रेमाच्या भरोशावरच चालत आहे. प्रेम आवश्यक आहे कारण जगाची जी क्रिया चालत आहे ती क्रिया प्रेमाच्या माध्यमातूनच चालत आहे. प्रेम हे सर्वांचं जीवन आहे. प्रत्येकाचं जीवन हे प्रेम आहे. परंतु यत्प्रीत्या प्रीतिमात्रम तनु युवती तनुर्जार्थ मुख्यम स तस्मात् अशा पद्धतीचं शतश्लोकीमध्ये वर्णन आलेलं आहे. अर्थात स्त्री पुत्र पती पत्नी हे जे सगळे जगात दिसणारे जे लोक आहेत या सगळ्या लोकांवरती जे जग या सगळ्यांच्या रूपानं नटलेलं जे हे जग आहे, हे जे जग आहे ना हे जग जे आहे ते प्रिय आहे. कशामुळे तर ते सर्व जग हे प्रभूचं रूप आहे. हे जग जे आहे या जगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट सांगितलं की तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग, अर्थात ते परमात्मा स्वरूपाचाच विस्तार असलेलं हे जग आहे. म्हणून या जगावरती प्रेम करणं योग्य आहे. असं जरी असलं तरी सज्जन हो, आपण जे काही पाहतो जे काही प्रेम समाजामध्ये आहे ते जे काही प्रेमाचा पडदा जो काही आहे समाजामध्ये तो कोणत्या दृष्टीने आहे. तो ईश्वर भावनेनं आहे का. ते आपल्या एकाच ईश्वराचे अंश आहेत. सर्वत्र ईश्वर नटलेला आहे तो यांच्यामध्ये सुद्धा आहे. या दृष्टीने त्यांच्यावरती आपलं प्रेम आहे का. नाही आहे. नाही आहे ते प्रेम. ते कोणत्या दृष्टीने आहे तर ते प्रेम आपण करत असताना हे प्रेम कशा माध्यमातून आहे. ही माझी आई आहे म्हणून हिच्यावर प्रेम आहे. हा माझा बाप आहे म्हणून आहे. ही माझी पत्नी आहे म्हणून आहे. हे माझा पिता आहे म्हणून आहे. हे माझा मित्र आहे. हे माझे पुत्र आहेत. या दृष्टीनं प्रेम आहे. अर्थात हा जो प्रेमाचा पडदा आहे हा प्रेमाचा पडदा ममत मायेनं मोहानं व्यापलेला आहे. अर्थात विश्वपट ब्रह्मदोरा अशा पद्धतीचा तो पडदा नसून विश्वपट मोहदोरा अशी त्याची अवस्था झालेली आहे. विश्वपट स्वार्थ दोरा
अशी त्याची परिस्थिती झाली असल्यामुळे ते सत्य प्रेम ठरू शकत नाही. आणि हे जे भौतिक प्रेम आहे, या भौतिक प्रेमाच्या माध्यमातून सद्भाविक सज्जन हो, प्रभू प्रेम अनुभवाला येऊ शकत नाही. ईश्वराच्या बाबतीतलं प्रेम वा ईश्वराच्या स्वरूपाच्या बाबतीतली अनुभूती वा ईश्वराच्या बाबतीतलं जे काही अमृतत्व आहे किंवा ईश्वराच्या बाबतीतलं जे काही श्रद्धा आहे, निष्ठा आहे, ती भौतिक प्रेमाच्या माध्यमातून प्राप्त होऊ शकत नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं एक भजन आहे, ईश्वराला प्रेम जर द्यायचं असेल तर जो काही पडदा मधामध्ये पडलेला आहे, कोणते कोणते पडदे आहेत, ममत्वाचा आहे, भौतिक जगाच्या विषयी जी आपली आशा आहे, जे आपले ममत्व आहे, त्याचा आपण अभिमान धारण केलेला आहे, हे माझं, मी, अर्थात नश्वरावर आपलं प्रेम आहे. आणि जोपर्यंत नश्वरावरती प्रेम आहे तोपर्यंत ईश्वराच्या प्रेमाचा अनुभव तुमच्या आमच्या जीवनामध्ये येऊ शकत नाही. जे नश्वर आहे, डोळ्यानं दिसणाऱ्या सगळ्या वस्तू नश्वर आहेत आणि त्या नश्वर वस्तूवर जोपर्यंत प्रेम आहे तोपर्यंत आपल्याला ईश्वराची अनुभूती येऊ शकत नाही. आणि म्हणून नश्वरावरती जे प्रेम आहे, भौतिक जगावरती जे प्रेम आहे, ज्या गोष्टींचा जीवनाशी काही संबंध नाही, आशांशी जो संबंध आपण प्रेमाचा जोडून बसलेलो आहे, त्याच्या माध्यमातून ईश्वराची अनुभूती येऊ शकत नाही. भौतिक जे जे काही असेल, मग तुमच्या मनात कोणते कोणते पडदे पडलेले आहेत, पडदे पडलेले आहेत ना, कोणते पडदे पडले, तुम्ही जगाला आपलं समजत आहात, हा एक पडदा आहे. दुसरा पडदा कोणता आहे, जे धर्माचे आचार तत्व असतील किंवा पंथाचे संप्रदायाचे आचार तत्व असतील, त्या पंथ संप्रदायाचे पडदे आपल्यामध्ये पडलेले आहेत ना. आणि राष्ट्रसंत सांगतात, नवे नवे सर्व भगवद्गीतेसहित भगवद्गीतेसारखा ग्रंथ सुद्धा सांगते की समो अहम सर्वभूतेषु द्वेषोस्ति न च मे प्रियः, अर्थात मी सर्वच ठिकाणी समान व्याप्त आहो, हरिव्यापक सर्वत्र समाना असा तो आहे. असं असताना ईश्वर सर्वा ठाई व्यापला, तो पंथी नाही विभागला, हे सगळं राष्ट्रसंतांसारख्या किंवा सर्व संतांनी सांगितलं असताना सुद्धा आपल्यामध्ये जो पंथाचा, जो संप्रदायाचा, जो आपल्यामध्ये माळीचा, गंधाचा, टोप्याचा, फेट्याचा जो काही एक पडदा पडलेला आहे, तो पडदा जोपर्यंत आपण त्या पडद्याच्या बाबतीतली आसक्ती सोडणार नाही, तो पडदा जोपर्यंत आपण बाजूला सारणार नाही, तोपर्यंत ईश्वराच्या प्रेमाची अनुभूती येऊ शकत नाही. कारण त्या ईश्वराला जे पाहिजे आहे ते शुद्ध प्रेम पाहिजे आहे. त्याला तुमची टोपी नाही पाहिजे, तुम्ही कोणत्या कलरची टोपी डोक्यात घातली आहे, भगवी घातली की पांढरी घातली की पिवळी घातली, त्याला टोपीचं काही महत्त्व नाही. टोपी नाही घातली तरी त्याला काही अडचण नाही. तुम्ही गंध कोणतं लावलं, उभं लावलं की आडवं लावलं, त्याच्याशी देवाला काहीच घेणं देणं नाही आहे. चंदन लगा तो क्या हुआ, वंदन करी नाही प्रेम असे. ज्याच्या ठिकाणी वंदन नाही त्यानं कितीही चंदन लावलं तरी सुद्धा त्याचं जीवन हे चंदनासारखं सुगंधी ठरू शकत नाही. ना हवे माळा टिळे कधी दंडने वा मुंडने, तर प्रभूच्या प्रेमाच्या अनुभूतीसाठी फक्त आवश्यक आहे भक्ती हवी हृदयातुनी. काय म्हणतात महाराज, भक्ती हवी हृदयातुनी, संत सज्जन बोलती. आणि म्हणून भूषणे किती घातली, भस्मेनी कौपिन मुंडने, दंडने शांतीना मिळते तया, फिरला जरी राणी, त्याला शांती भेटू शकत नाही. मग तो गोळ किती गोळ आहे तो हरी हा जर पाहायचा असेल तर भाकिता करुणा तया, निष्काम होऊनी अंतरी, धाव घे प्रभू आमुचा, घ्या साक्ष संतांची जुनी. आणि सगळ्यात महत्वाचा सिद्धांत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात, त्याचं प्रेम तुमच्या टोपीवर नाही, त्याचं प्रेम तुमच्या गळ्यातल्या कोणत्या माळेवर नाही, त्याचं प्रेम तुमच्या कोणत्या गंधावर नाही, त्याचं प्रेम तुम्ही किती टाळ वाजवता, किती सुंदर गायन करता त्या ईश्वराच्या नावानं, त्याच्यावरती त्याचं प्रेम नाही. त्याचं प्रेम आहे ते तुमच्या शुद्ध अंतःकरण जर असेल तर मग ते त्याला आवश्यक आहे, शुद्ध प्रेम त्याला आवश्यक आहे. आणि म्हणून प्रेमाशिवाय परमात्म्याच्या स्वरूपाचा अनुभव येऊ शकत नाही. कारण भक्तीचं खरं स्वरूप जर काय असेल तर सा तस्मिन परम प्रेम रूपा, सा म्हणजे ती, अस्मिन म्हणजे आहे, कशी, परम प्रेम रूपात. त्याची जी भक्ती आहे ना, ती भक्ती परम प्रेम रूप आहे. आणि म्हणून त्या प्रेमाविण, प्रेम भक्तीविण कलियुगात नाही साध्य काय.
त्या प्रेमाशिवाय त्या परमात्म्याची अनुभूती येऊ शकत नाही. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं की हा जो तुमच्यामध्ये काही पडदा पडलेला आहे विषयाचा किंवा इतर लोकांच्या बाबतीत जे तुमच्या अंतःकरणामध्ये ममत्व दडलेलं आहे ते दडलेलं ममत्व बाजूनं सारून पहा. आणि राष्ट्रसंतांनी सांगितलं की ते सारण्याकरिता महत्वाची गोष्ट आहे. कारण आपलं प्रेम कुठं आहे? आपलं प्रेम कुठं आहे? आपलं प्रेम आहे नश्वरावरती. आज जर समाजाकडे पाहिलं तर समाजाचं प्रेम कुठं आहे? समाजातल्या प्रत्येक घटकाचं प्रेम कुठं आहे? रहस्यामृतकार पूज्य सुदामदादांनी रहस्यामृतामध्ये फार सुंदर वर्णन केलं. काय कुठं आपलं प्रेम दडले? परमात्म्याच्या ठिकाणी आपलं प्रेम आहे का, की कुठं भलत्याच ठिकाणी आपण प्रेम खर्च करतोय? आपलं कुठं करतोय? स्वानंद सुखनिवासी पूज्य दादांनी रहस्यामृतामध्ये फार सुंदर सांगितलं. याचे कांता त्याची तीर्थ, मुले बाळे साधू संत, नाटक सिनेमा निश्चित स्वर्ग याचे. कुठं प्रेम जडलंय आपलं? आपलं प्रेम जडलंय आपल्या पत्नीच्या ठिकाणी. कुठं तीर्थक्षेत्राला जावं असं वाटत नाही. आपले सर्व तीर्थ सब तीर्थ घरवाली. आपली पत्नीच आपल्यासाठी तीर्थ होऊन बसलेली आहे. आपले मुळं बाळच म्हणजे त्या तीर्थक्षेत्रातले साधू संत आहेत. आणि त्या तीर्थक्षेत्रामध्ये जे स्वर्ग सुख आहे ते स्वर्ग सुख म्हणजे घरी बसून हातात रिमोट घेऊन दिवाणवर लोटून टीव्ही सिनेमा नाटक पाहणे हेच आपलं स्वर्ग सुख आहे. असं आपलं प्रेम होऊन बसलेलं आहे. नर्तकी कीर्तन मनोभावे, प्रसाद मिष्ठान्न झोडावे, काही पदव्या मिळवित जावे मरुनी उराया. नाच गाणे पाहणं हेच आपल्यासाठी कीर्तन होऊन बसलेलं आहे. कीर्तनावरचं प्रेम हे नाच गाण्यानं घेतलं आहे. प्रसादावरचं प्रेम हे मिष्ठान्नानं घेतलं आहे. कुठं चाललोय आपण? कादंबऱ्या हेची शास्त्र, अस्पृश्यते दान सत्पात्र, मांस मद्य तेची पवित्र, अमृतपान अशा पद्धतीची आपली आवश्यकता झाली. काय आपली परिस्थिती होऊन बसली? कुठं आहे आपलं प्रेम? आणि म्हणून हे जे प्रेम आहे हे प्रेम पूज्य सुदामदादा लिहितात रहस्यामृतामध्ये की जगत प्रेमाशी द्यावा फाटा, इच्छेचा मोडावा कुरुठा, सर्वस्व आणि मग सर्वस्वाचा आटापिटा तेव्हा परमार्थ. हा प्रभू प्रेमाचा पडदा जो पडलाय हा उघडून प्रभूच्या विषयी प्रेम जे आहे ते भगवत प्रेमाची अनुभूती कधी येणार आहे? ज्यावेळेस तुम्ही भौतिक प्रेमाला फाटा द्याल, अर्थात भौतिक प्रेमाला फाटा नाम शून्य कराल. त्यावेळेस भगवत प्रेमाला शून्य केलं की मग भगवत प्रेमाला शुद्ध केल्याच्या नंतर मग हा सर्वस्वाचा आटापिटा तेव्हा परमार्थ, तेव्हा हा परमार्थ, तेव्हा हा प्रभू प्रेमाचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जसं म्हणतात ब्रह्मानंद होऊन गेले आहेत. फार त्यांचे वेदांतावरती भजन आहेत. त्या ब्रह्मानंदांनी सुद्धा म्हटलंय की दुनिया से दिल हटाले प्रभु ध्यान में लगाले. या दुनियेवरून प्रेम उठवून परमात्म्याच्या ठिकाणी ते प्रेम जर दृढ केलं तर मग खऱ्या अर्थानं परमात्म्याच्या प्रेमाचा अनुभव येईल. आणि प्रभू प्रेमाचा अनुभव आला की मग खुशाल कर्म केले तरी सुद्धा त्या कर्माचा बंध आपल्या ठिकाणी लागणार नाही. अर्थात यालाच म्हणतात पडदा खुला कर स्नेह का. प्रभू प्रेमाचा पडदा, त्या प्रभूच्या प्रेमाच्या मध्ये जो आड पडदा आपला पडलेला आहे तो पडदा बाजूनं सारला गेला पाहिजे. आणि मग आपली परिस्थिती अशी झाली पाहिजे की विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जन धन माता पिता. हा विषय आपला झाला पाहिजे. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं की त्या प्रभूच्या प्रेमाचा अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल तर मग दास तुकड्या सांगतो हृदया विचारा आपुल्या, किती गोड आहे तो हरी पण तो कधी पहा विषय बाजू सारून. विषय बाजूला सारा आणि मग विषय बाजूला सारून पहा, मग तुम्हाला तो ईश्वर दिसेल, मग त्याचा तुम्हाला अनुभव येईल. कारण किती गोड आहे तो हरी पहा विषय बाजू सारून. तो विषय बाजूला सारल्याशिवाय, परमात्मा हा आपल्या वृत्तीचा विषय केल्याशिवाय
आपल्याला त्याच्या प्रभू प्रेमाचा पडदा जो आहे तो बाजूने सारून त्या प्रभू प्रेमाचा अनुभव येणार नाही. म्हणून राष्ट्रसंतांनी सुद्धा सांगितलं की सामान्य रूपाने ईश्वर सर्वत्र व्याप्त आहे. ईश्वर किसी में है नहीं, जो चाहता उनमें खड़ा, चाहना बड़ा ही दूर है, करके नजर में ना पड़ा. धनवाल सारे चाहते, यह दृष्टियों की भूल है, इस भूल को पहचानत लो, चित्त को करो निर्मूल है. लहरकी बरखीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं. अर्थात ईश्वर तर सर्वत्र आहे, पण जो इच्छा करील त्या ईश्वराच्या प्राप्तीची त्यालाच तो ईश्वर भेटणार आहे, त्यालाच भेटणार. पण आपण ईश्वराच्या ऐवजी धनमाल सवही चाहते, ये दृष्टियों की भूल है. आपण ईश्वराच्या बाबतीत कधी इच्छाच करत नाही, अपेक्षाच करत नाही की ईश्वराची दर्शन व्हावं, ईश्वराची भेट व्हावी वा त्या ईश्वराच्या प्रेमाचा अनुभव यावा, अशा पद्धतीची आपण कधी इच्छाच करत नाही. आणि ती इच्छा करत नाही म्हणून त्या प्रेमाचा अनुभव आपल्याला येत नाही. सगळेच चाहतात. स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य ऋषी घुसरकर महाराजांनी त्याचं फार सुंदर अशा पद्धतीने विवरण केलं. त्यांचं फार सुंदर भजन आहे. मंदिर में मस्जिद में तू ही तू है, तू ही तू है, उसी को मिला तू. पहा घुसरकर महाराज काय म्हणतात. आमचे गुरु घुसरकर महाराज म्हणतात की उसी को मिला तू, किसको, जिसने चाहा है, तू ही अल्लाह साही, तू ही मसीहा है. ज्यानं त्याला उसी को मिला तू, जिसने चाहा है, त्या देवाला सांगतात देवा तू असा आहेस की तुझ्या बाबतीत ज्यानं इच्छा केली, तुझ्या प्राप्तीची इच्छा ज्यानं केली त्यालाच तू मिळतो आहेस, अशा पद्धतीचा तू आहे. कारण या जगामध्ये जर पाहिलं तर सारे जगत का तू ही प्रभु निर्माता है, लोग न समझे अजब तेरी ये माया है. चांद सूरज को तेरा ही उजियारा है, सब सृष्टि का तू ही पालनहारा है. तेरा नूर सबके अंदर समा है, चाहे भूमि हो या आसमां है, मंदिर में मस्जिद में तू ही तू है, तू ही एक है. पण हा एक आहे, हा सर्वत्र व्याप्त आहे, पण तो तुम्हा आम्हाला का प्राप्त होत नाही त्याचं कारण सुद्धा ऋषी घुसरकर महाराजांनी या भजनाच्या माध्यमातून सांगितलं. सुंदर भजन आहे. धन दौलत को चाहने वाले लाख यहाँ, कोई न रहते सब कुछ होते खाक यहाँ, केवल तुझको चाहते वे ही होते अमर, लोग लगाते तस्वीरें उनकी घर घर, जिस जिसने तुझको दिल से चाहा है, उसी को ये पूजे सारा जहां है. मंदिर में मस्जिद में तू ही तू है, तू ही एक है, हो तू ही एक है. अर्थात धन दौलत को चाहने वाले लाख यहाँ, कोई न रहते सब कुछ होते खाक यहाँ. ते धन दौलतचीच इच्छा करतात म्हणून त्यांना ईश्वराची प्राप्ती होत नाही, आणि जे ईश्वराच्या प्राप्तीची इच्छा करतील त्याला मात्र तो प्राप्त झाल्या वाचून राहणार नाही. एक तथागत भगवान बुद्धांच्या जीवनातला प्रसंग आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांचं प्रवचन चालू होतं आणि भगवान बुद्धांनी त्या प्रवचनाच्या माध्यमातून तिथं जे काही भिक्खू बसलेले होते, त्यांचे शिष्य बसलेले होते, त्यांना उपदेश केला. निब्बाणम परमम पदम, अर्थात निर्वाण हे परमपद आहे, आणि परमपद असलेलं जे निर्वाण पद आहे ते निर्वाण पद प्रत्येकाला प्राप्त करता येते, असं तथागत भगवान बुद्धांनी सांगितलं. अर्थात
हिंदू वैदिक धर्मातल्या वेदांताचा जो मोक्ष आहे त्या मोक्षालाच तथागत भगवान गौतम बुद्धांनी निब्बाणम परमम पदम असं म्हटलं आहे, असा निर्वाण अशा पद्धतीचं म्हटलेलं आहे. आणि तो निर्वाण पद प्राप्त करण्याचा अधिकार या मनुष्य देहात आलेल्या प्रत्येक जीवाला ना प्रत्येक मनुष्याला आहे असं तथागत भगवान बुद्धांनी त्या प्रवचनामध्ये सांगितलं. अर्थात जो एकनाथी भागवताचा विषय आहे की निजात्मप्राप्ती लागोनी देवे दिली मनुष्य योनी, किंवा ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात की मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधलासे. अर्थात कृपावलोकने ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नारायणे एवढा अधिकार दिधला असे, केवढा? सच्चिदानंद पदवी घेणे. अर्थात मोक्ष सुखाची प्राप्ती करून घेण्याची व्यवस्था ही मनुष्य देहामध्ये आहे, मनुष्य शरीरामध्ये आहे. आणि म्हणून याच्यामध्ये ती असल्यामुळे काय आहे याच देहामध्ये ती प्राप्त करून घेता येते असं तथागत भगवान बुद्धांनी तिथं या आशयाचा संदर्भ असलेलं एक भजन त्या ठिकाणी एक प्रवचन तथागत भगवान बुद्धांचं चालू होतं की जो इच्छा करतोय त्याला निब्बाणम परमम पद, त्याला निर्वाण पदाची आणि प्राप्ती अशा पद्धतीची होते. मग त्या ठिकाणी एक शंका उपस्थित झाली, सर्वच लोक या निर्वाण पदाचे अधिकारी आहेत असं ज्यावेळेस तथागत भगवान बुद्धांनी म्हटलं त्यावेळेस त्यातला एक भिक्खू बोलायला लागला, ओ तथागत थांबा, मी कसं म्हणता की सर्वच लोक हे निब्बाणम परमम पदाचे आणि अधिकारी अशा स्वरूपाचे आहेत, कशावरून तुम्ही हा निर्णय घेतलाय? त्यावेळेस तथागत भगवान बुद्धांनी सांगितलं की ठीक आहे, तुला अशी शंका आली आहे ना, तर एक काम कर गड्या, तू गावामध्ये जा आणि गावामध्ये जाऊन गावातील लोकांना विचार की तुमची एक शेवटची इच्छा काय आहे. काय हरकत. तो शिष्य त्यानं कागद पेन घेतला असावा बहुतेक आणि निघाला. प्रत्येकाच्या घरी झालं, का हो गणपतराव काय इच्छा आहे तुमची? तर गणपतराव सांगलं काही नाही, आपल्याकडे वडिलोपार्जित शेती आहे, जवळजवळ 15 एकर शेती आहे आणि आता बस शेवटची एवढीची इच्छा आहे की आणखीन 15 एकर मिळावी आणि 15 एकर मिळालेली जी जमीन आहे ती 15 एकर आणि 15 एकर अशी 30 एकर माझी जमीन व्हावी एवढीच एक इच्छा शिल्लक राहिली. ठीक आहे काय हरकत नाही. दुसऱ्या घरी गेलं, का तुमची काय इच्छा आहे? सांगितलं तुमची इच्छा काय? म्हटले माझी इच्छा अशी आहे की माझ्या घरी टीव्ही आहे, पण साधा टीव्ही आहे हो. आता रंगीत टीव्ही होता, पण रंगीत टीव्ही सुद्धा आता तो मला त्याचं नाव आठवत नाही, कदाचित ते भिंतीवरती लावायचं टीव्ही असते, भिंतीवरती लावला जाते, तो टीव्ही आणायची आहे. बस तो टीव्ही घरी आणल्या गेला पाहिजे एवढीच एक इच्छा शिल्लक राहिली आहे. काय नंतर पुन्हा दुसऱ्या ठिकाणी गेले, तिसऱ्या ठिकाणी गेले, तुमची काय इच्छा आहे? त्या ठिकाणी ते आजी म्हणायला लागल्या, आतापर्यंत खूप काही लुगडे मी नेसलेली आहेत, पण एक जरीचं पैठणी लुगडं मला नेसण्याची इच्छा आहे. ठीक आहे काय हरकत नाही. पुन्हा तिसऱ्या चौथ्या घरी गेले, का तुमची काय इच्छा आहे? म्हणजे काय नाही अशा पद्धतीची इच्छा आहे. अशा प्रत्येकानं ज्या इच्छा सांगितल्या त्या इच्छा सगळ्या भौतिक सुखाच्या प्राप्तीच्या इच्छा होत्या. आणि मग ती यादी घेऊन तथागत भगवान बुद्धांकडे तो भिक्खू गेला आणि तथागतांनी ती यादी वाचली. ती यादी वाचल्यानंतर तथागत भगवान बुद्ध म्हणायला लागले की अरे याच्यामध्ये कोणी लुगड्याची इच्छा करतोय, कोणी कलर टीव्हीची इच्छा करतोय, कोणी जमिनीची इच्छा करतोय, पण मला निर्वाण पदाची प्राप्ती व्हावी अशी इच्छा करणाऱ्याच्या या यादीमध्ये एकाचंही नाव नाही. अर्थातच यांची इच्छाच नाही तर यांना कसं प्राप्त होणार? अर्थात तुमची जर इच्छा असेल तर जो चाहत दिल को धोत सदा मन, ती चाहतच तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाते. अर्थात त्या पद्धतीची जी प्रभू प्रेमाची प्रभू प्रीतीची जी पराकाष्ठा आहे ती अनुभवायची असेल तर ती अनुभवण्याकरिता ईश्वर प्राप्तीची इच्छा तुमच्या मार्गामध्ये झाली पाहिजे. आणि महाराजांनी तर हमी घेतली आहे की ऐसे हे प्रत्यक्षची घडे, जीव आर्त होता मार्ग सापडे आणि मार्गे चालता साक्षात्कार जोडे व्यापक देवदर्शनाचा. ग्रामगीतेचा सिद्धांत आहे. आणि म्हणून त्या ईश्वराच्या ठिकाणी प्रेम असलं पाहिजे. कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा सुधा सिंधू की लहरी नावाचा एक ग्रंथ आहे. त्याचे 2 भाग आहेत, उत्तरार्ध आणि पूर्वार्ध.
त्याच्यामध्ये राष्ट्रसंतांनी असं म्हटलं आहे की अनेक प्रकारचे जे खेळणे असतील त्या खेळण्यांमध्ये जर एखादा मुलगा गुंतलेला असेल तर ते आपला मुलगा खेळत आहे म्हणून त्याच्याकडे लक्ष देईल, परंतु त्या मुलाचा लाड करत आई बसणार नाही, आई आपले कामं करणार आहे. परंतु ज्या वेळेस आई म्हणून तो मुलगा रडून उठेल त्यावेळेस 10 कामं टाकून त्या मुलाची आई त्या मुलाकडे धाव घेतल्या वाचून राहणार नाही. त्याप्रमाणे त्याचनुसार ईश्वर सर्वत्र व्याप्त जरी आहे, तो तुमच्या आमच्याकडे नजर ठेवून जरी आहे, तरी मात्र त्याच्याबद्दलचं आत्यंतिक प्रेम जोपर्यंत तुमच्या अंतःकरणामध्ये दृढमूल अशा पद्धतीचं होत नाही तोपर्यंत तो जो ईश्वर आहे तो ईश्वर तुमच्या प्रेमाचा पडदा बाजूनं सारून तुमच्या ठिकाणी विशेषत्वानं तुमच्यावर त्याची कृपा होणार नाही व तुमचं तिथं विशेषत्वानं तुमच्या मध्ये जो पडदा पडलेला आहे तो पडदा बाजूनं जाणार नाही. आणि म्हणून त्याची इच्छा करून टाहो फोडला की समोर आहे. तसंच प्रभूच्या बाबतीत आत्यंतिक प्रेम निर्माण झालं की प्रभू तुमच्या समोर प्रकट आहे विशेष रूपानं. म्हणून उत्कंठा लागलेली लौकिक प्रेमाचा पडदा दूर झाला की मग प्रभूचं स्वरूप जिकडे तिकडे दिसले लागलं. अर्थात आपली स्वार्थ बुद्धी नष्ट करून आपली सेवा बुद्धी जर दृढ झाली तर त्या सेवा बुद्धीच्या माध्यमातून प्रत्येक कर्म हे ईश्वरार्पण होत असते. प्रत्येक कर्म हे ईश्वराप्रतीच्या उत्कंठेनं व ईश्वर प्राप्तीच्या अपेक्षेनं केलं जात असते. ते कर्म सुद्धा अकर्म अशा पद्धतीचं ठरते. त्याचं कारण जो प्रभू प्रेमाचा पडदा आहे तो पडदा तिथं त्या ठिकाणी खुललेला असतो. पर्दा खुला कर स्नेह का, निर्भय रहे हम कर्म में. अर्थात तो प्रभू प्रेमाचा पडदा पडला की मग निर्भय रहे हम कर्म में, निर्भयतेनं आपण मग कर्म करू शकतो. कुठल्याही कर्माचा बाध किंवा कुठल्याही कर्माचे बंधन आपल्या ठिकाणी लागू होणार नाही. कारण काय होत असते की हे जयाची अनुभवा आले त्याचे जन्म मरण दुःख संपले. कारण आत्मस्वरूप मूळचे ओळखले म्हणून या. आणि मग त्याची अवस्था अशी होत असते की त्यांशी नाही उरला भ्रम, विश्व आपणासह जाहले ब्रह्म. तो जे जे करील ते ते कर्म, पूजाच तुझी ईश्वरा. ती त्याची पूजा ठरत असते ईश्वराची. त्याला जे जे करव तो जल्पे तोची जपू माझा, तो करी त्याची माझी पूजा. आणि तो राहे ते तर कपिध्वजा, समाधी माझी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तो बोलेल ते वेदवचन, तो करेल ते ईश्वर पूजन होत असते. ही अवस्था त्या परमात्म्याशी एकरूप झालेल्या वा प्रभू प्रेमाशी चा अनुभव घेतलेल्या महात्म्याकडून होणारे जे कर्म असतात ते कर्म अशा पद्धतीचे होत असतात. तीची कर्मे अदृष्टे होती कालही आपण पाहिलं. आणि म्हणून ईश्वर प्राप्तीचा अर्थ ईश्वराच्या भावनेनं केलेलं प्रत्येक कर्म हे कर्म ठरत नाही तर ते ईश्वराचं पूजन ठरत असते. म्हणून त्या परमात्म्याच्या विषयी आत्यंतिक प्रेम असणं आवश्यक आहे. आणि त्याच्याच करिता महाराजांनी सांगितलं आहे की निर्भय रहे हम कर्म में, पर्दा खुला कर स्नेह का. आता थोडंसं पुढं जर आपण गेलो, आपल्याकडे अगदी 15 मिनिट शिल्लक राहिले आणि त्या 15 मिनिटात आपल्याला थांबायचं आहे. थोडं जर पुढे जाऊन आपण पाहिलं तर एक चिंतन तुमच्या आमच्या लक्षात येईल की आपणच प्रभू प्रेमाचा पडदा जो आहे की त्याची जी आडकाठी आहे ती आपणच बनलो आहोत. आपणच आहोत. परमात्मा लपला आहे तो आपल्या मीच्या पाठीमागे. आपला मी संपला की आपणच परमात्मा आहोत. मी नाम अहंकार, ज्याचा अहंकार गेला तुका देव झाला. अहंकार म्हणजे मी. आपल्यातला मी संपला आणि तू आला की मंदिर में मस्जिद में तू ही तू है. मी निघून गेला की तू येत असते. आणि हे मी तूपणाचे गोडवे ग्रामगीतेमध्ये स्पष्ट लिहिलं आहे. जेव्हा तुझे दर्शन घडे उघडती विशाल ज्ञान, मग मी तूपणाचे पोवाडे कुठचे तेथे, कुठचे तिथं मग. आणि म्हणून तिथं मी तूपणाची
कुठल्याही प्रकारचा भाव नसतो. अर्थातच हा जो पडदा आहे हा आपल्या मीच्या मागे लपला आहे. मी एक दृष्टांत सांगतो, त्याचा इथं संबंध नसेल कदाचित. एका गुरुचा फार सन्मान होत होता, फार आदर सत्कार होत होता, आणि तो त्यांच्या सोबत एक शिष्य जात होता. ते शिष्य जात असताना ते शिष्यानं पाहिलं आपल्या गुरुचा इतका सन्मान होतो, तितका आदर होतो, तितका अशा पद्धतीचा त्यांच्या बाबतीत लोकांच्या मनामध्ये श्रद्धा निष्ठा निर्माण झाली, अर्थात गुरु स्वरूप झालेलं आहे. तर त्या शिष्यानं विचारलं, गुरुजी मला एक प्रश्न पडलाय. कोणता प्रश्न पडलाय? त्या तुमचा इतका सन्मान होतो, तुमचा इतका आदर होतो, तुमच्या मला एक प्रश्न पडलाय की मी तुमच्यासारखा कधी होईल? गुरुजींनी फार सुंदर उत्तर दिलं होतं. गुरुजी मला बोलले की गड्या, मी मेल्यावर काय होईल? तू माझ्यासारखा होशील, तुला माझ्यासारखा मान मिळेल. मी मेल्यावर माझ्यासारखा मान सन्मान तुला मिळेल, माझ्यासारखा आदर सत्कार तुला मिळेल. हे शिष्य म्हटलं हरकत नाही. मान सन्मान मिळवण्याकरता, पदप्रतिष्ठा मिळवण्याकरता समाजामध्ये कुठल्याही स्तरावर जाण्याची तयारी सध्याची चालू आहे, तीच त्या शिष्यानं मार्ग पत्करला. म्हटलं गुरुजी निवर्तल्याशिवाय, गुरुजी मरण पावल्याशिवाय, गुरुजींनी सांगितलं की मी मेल्याशिवाय तुला असा सन्मान भेटू शकत नाही. मी मेला पाहिजे म्हणजे गुरुजी मेला पाहिजे म्हणजे आपल्याला सन्मान मिळेल. त्यानं चांगलं चाकूला धार लावली, गेला गुरुजीकडे रात्री मारायला. तर गुरुंनी सांगितलं की काय करतोय? त्यावेळेस तो म्हणला, गुरुजी तुम्हीच सांगितलं होतं की मला तुमच्यासारखं व्हायचं, आणि तुम्ही सांगितलं होतं की मला जर तुमच्यासारखं व्हायचं असेल तर तुम्ही मेले पाहिजे. त्यावरती ते गुरु म्हटलेले, का मूर्खा, मी मेल्यावर म्हणजे मी जो तुझा गुरु आहे, मी मेल्यावर नाही तर तुझ्यातला मी मेला की तुला माझ्यासारखा सन्मान मिळेल. अर्थात मी मेल्यावर म्हणजे तुझ्यातला मी म्हणजे अहंकार ज्या वेळेस मरल, तो अहंकार मेल्यानंतर त्या अहंकाराची निवृत्ती झाल्याच्या नंतर तुला हा सन्मान मिळेल. आपल्यातला अहंकार निघून गेला की आपण आपल्याला खरोखर समाजामध्ये ती प्रतिष्ठा मिळू शकते, वा जो आपला अधिकार आपण गमावून बसलेला स्वस्वरूपाचा तो अधिकार आपल्याला प्राप्त झाला. अहंकार नष्ट झाला पाहिजे. त्या गुरूंनी जे सांगितलं की मी गेला तुझ्यातला का, म्हणजे मग मी आणि तू एकच आहे, गुरु एकच, शिष्य एकाच स्थळीचे होऊ शकतात. तत्वज्ञानुसार आपल्यातला मी गेला की मग ईश्वराची अनुभूती आपल्याला आल्यावर राहणार. कारण जब मैं था तब हरी नहीं, प्रेम गली अति साकरी ज्यामे दोन समाय. जिथं काम आहे त्या ठिकाणी राम राहू शकत नाही, आणि ज्या ठिकाणी राम आहे त्या ठिकाणी काम राहू शकत नाही. ज्या तुमच्यातला काम, तुमच्यातलं जगत प्रेम, तुमच्यातला देहाच्या बाबतीतली ममत्व, तुमचं देहावरचं प्रेम काढून जर तुम्ही देवावर लावलं तर तुमचा देहच राहणार नाही. देह मी हे सरे ही अवस्था तुम्हाला प्राप्त झाल्यापासून राहणार. अर्थात हा जो अहंकाराचा पडदा आहे, या देहाचा जो आपण अहंकार धारण केला आहे, या मनबुद्धीचा जो इंद्रियाचा जो आपण अहंकार धारण केलेला आहे स्वतःच्या बाबतीतला, तो अहंकार आपण देहाचा अहंकार बाजूनं सारून देवाचा अहंकार पत्करला की मग मात्र प्रभू प्रेमाचा पडदा पडून आपण परमात्म्याशी एक रूप झाल्या वाचून राहणार नाही. मग आपली अवस्था होईल हरी तैसे हरीचे दास, ही आपली अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी ज्या ठिकाणी अद्वैत, कारण द्वैतामध्येच भीती आहे, भयाचं कारण जर काही असेल तर ते उपनिषदांनी, आमच्या शास्त्राने द्वैत सांगितलं. ज्या ठिकाणी द्वैत आहे त्या ठिकाणीच भीती आहे, त्या ठिकाणीच दुःख आहे. द्वितीया दुःखम भवती, जिथं दोन आहेत त्या ठिकाणी दुःखाचा उद्भव होतो. आणि म्हणून हाय संत ईश्वर एकही, किंवा ईश्वर आणि देव आणि भक्त हे दोन्ही एकच आहे, ही अनुभूती आली पाहिजे. आणि म्हणून मग सर्व बाजूनं परम प्रेमरूप परमात्माच आपल्याला खुला प्रगट झाल्या दिसल्याशिवाय राहणार नाही, ज्यावेळेस आपलं देहावरचं प्रेम नष्ट होऊन देवावर प्रेम.
एक वतन नामक फार सुंदर कवी होऊन गेला. त्याचं या अष्टश्लोकी भागवतामध्ये उल्लेख केला आहे पूज्य दादा म्हणतात की ते वतन नामक जो भक्त कवी आहे तो असं म्हणतो की वज मालूम हुई तुझसे न मिलने की सनम, मैं ही खुद पर्दा बना था मुझे मालूम न था. मीच खरा पर्दा बनलो. मग दिया अपनी खुद को जो मिटा जो हमने उठा, वह जो पर्दा सा बीच में था न रहा, रहे पर्दे में अब न वह पर्दान सी कोई दूसरा न कोई उसके सिवा रहा. ही अवस्था प्राप्त होत असते त्या जफर नावाच्या कवीनं असं जे म्हटलं त्यासारखी. अर्थात सर्वम अहम इदम च वासुदेवाय अशी परिस्थिती होते. ज्यावेळेस मीचा पर्दा बाजूने गेला त्यावेळेस माझे मी पण झाला हरी अशी अनुभूती आल्या वाचून राहत नाही. ही खरी गोष्ट आहे. ते प्रेम किती असावं, ते आत्यंतिक प्रेम किती असावं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्याला उपमा देत असताना त्या सुधा सिंधू की लहरीमध्ये लैला मजनूचं प्रेम म्हटलं. त्या लैलाचं प्रेम किती, त्या मजनूचं प्रेम किती होत त्या लैलावरती. ज्या वेळेस एक दिवस साक्षात भगवंत त्या मजनूला भेटायला आला आणि मजनूला भेटून बोलायला लागला की अरे काय त्या लैलावरती प्रेम करतोय, तिचं शरीर काय आहे, हा देह नाशिवंत मलमूत्रांचा बांधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा सांधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा, असं तिचं शरीर आहे, काय तिच्या शरीरावरती प्रेम करतो. माझा सल्ला एक स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा, परेसी मदालसा सोहम जो जो रे बाळा. अशा आशयाचा उपदेश त्या ठिकाणी भगवंतांनी त्या मजनूला केला आणि सांगितलं की लैलाच्या देहावरती प्रेम केल्यापेक्षा माझ्यावर देवावर प्रेम कर, निश्चित तुला उद्धाराचा मार्ग होईल. त्यावेळेस तो मजनू हसला, त्यानं स्मित हास्य केला आणि तो देवाला का देवा काय तू मूर्ख आहेस. देवाला मूर्ख म्हटलं त्यानं. काय मूर्ख आहेस, काय झालं. अरे तुला हेही कळत नाही की आत्यंतिक प्रेम जर याचं मजनूच्या वरती त्या लैलाच्या वरती आहे तर आपण देव म्हणून येत असताना सुद्धा त्यांना आपलं ऐकावं वा त्यांना आपल्यावर प्रेम करावं असं वाटत असेल तर देवा तून सुद्धा माझ्या समोर लैलाच्या स्वरूपात जन्माला यावं लागत होतं आणि मग माझ्या अर्थात माझ्या प्रेमाचा अधिकार वा माझं प्रेम मिळवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त त्या लैलालाच आहे. हे मजनून त्या देवालाही ज्ञानुसार त्या ईश्वराच आपल्याला प्रेम आपलं प्रेम मिळवण्याचा जो अधिकार आहे तो फक्त ईश्वराला आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आमचं प्रेम जर आपण दृढ केलं तर मग खावे प्यावे ल्यावे जमा खर्च विठ्ठल नावे अशा पद्धतीचं झाल्यावर अर्थात तितकं उत्कट प्रेम आपल्यामध्ये निर्माण झालं की मग कुठल्याही प्रकारचं जो जमा खर्च आहे आपण केलेल्याचा तो आपल्याला लागणार नाही. तर त्या सगळ्याचं त्याचे आपण निस्सीम भक्त झालो की संचित क्रियमाण प्रारब्ध संचित क्रियमाण प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाण अशा पद्धतीची आपली अवस्था होईल. पण कधी अवघा देवची झाला पाहे भरून या अंतर्बाह्य ही अवस्था ज्यावेळेस आपली होईल त्यावेळेस कुठल्याही प्रकारच्या आणि गोष्टीची आपल्याला कुठल्याही प्रकारच्या कर्माचा बंध आपल्याला लागणार नाही आणि आपण जिवंत असून सुद्धा मुक्तीचा अनुभव आपल्या जीवनामध्ये घेऊ. त्यालाच खऱ्या अर्थानं जीवन मुक्ती अशा पद्धतीचं म्हणतात. जीवन मुक्तीची साधना या सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून या पर्दा खुला कर स्नेह का निर्भय रहे हम कर्म में पर्दा खुला कर स्नेह का या कर्मकांडाच्या तात्विकतेच्या माध्यमातून जीवनमुक्तीच्या अनुभूतीचा एक मार्ग राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या प्रार्थना अष्टकातल्या या ओळीच्या माध्यमातून आपल्याला दिला. जीवनमुक्त जीवन आपण जगू शकतो. ज्या जीवनमुक्तीचा अनुभव संत मोझरकर महाराजांनी घेतला, ज्या जीवनमुक्तीचा अनुभव संत घुसरकर महाराजांनी घेतला, ज्या जीवनमुक्तीचा अनुभव आमच्या सर्व साधू संत महापुरुषांनी घेतला, ते जीवनमुक्त जीवन जर जगायचं असेल तर त्याच्याकरता प्रभू प्रेमाचा पडदा पाडून
जगाच्या हिताकरिता त्यागुनी अहम मम, जगासाठी करावेत श्रम ईश्वरार्पण बुद्धीने, या पद्धतीचे आम्ही ईश्वराच्या ठिकाणी निस्सीम प्रेम दृढ करून अंतःकरणामध्ये ईश्वर भाव निर्माण करून ईश्वराच्या प्रती श्रद्धा निष्ठा निर्माण करून जर हे कर्म माझ्याकडून ईश्वरानंच करून घेतले आहेत, इतकं प्रेम त्याच्याशी ठेवून जर ते कर्म केलेत तर ते कर्मसुद्धा ईश्वराची पूजा ठरते आणि मग त्या कर्माचा बंध आपल्या ठिकाणी लागत नाही. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात की निर्भय रहे हम कर्म में, पर्दा खुला कर स्नेह का. आता हा पर्दा खुला कर स्नेह का इथपर्यंत ठीक जरी असलं तरी पर्दा उघडून निर्भयपणे कर्म करावं असं संतांना कर्माला जसं प्रभू प्रेमाचं अनुपान सांगितलं आहे, जसं औषध घेत असताना त्याच्यासोबत काही अनुपान असते, तसं उपासना करत असताना परमात्म्याचं नामस्मरण करत असताना सुद्धा, कारण परमात्म्याचं नाम हे एकमेव साधन या कलियुगामध्ये, कलौ नास्तेव 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 गतिरन्यथाम, हरिर्नाम 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 हे केवलम श्रीमद भागवत सांगते की या कलियुगामध्ये दुसऱ्या कोणत्याही मार्गानं प्राप्ती होऊ शकत नाही ईश्वराची, ती होते फक्त नामस्मरणानं. कलौ नास्तेव नास्तेव गतिरन्यथाम, हरिर्नाम 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 हे केवलम. परंतु ते नामस्मरण घेत असताना व करत असताना त्या नामस्मरणाच्या सोबत सुद्धा काही तत्व महाराजांनी सांगितले आहे की अर्थात आता आपण कर्मकांडाचा विचार केला, आता उद्या आपल्याला उपासना कांड अर्थात भक्तिकांडाचा सुद्धा चिंतन करायचं. परंतु तुर्तास या ठिकाणी आपली वेळ संपलेली आहे. उद्या आपला जो हा विषय आहे भक्तिकांडाचा उपासनाकांडाचा, हा आपल्या सकल संत विचार याच फेसबुक पेजवरती 10 ते 11 याच वेळेमध्ये हा भाग नित्याकर्मानं आपल्या प्रवचनाचा होईल. आज आपल्या मोझरकर महाराजांच्या या पेजवरती आपलं हे प्रवचन झालं. सोबतच आजची महत्त्वाची सूचना अशी आहे की आज आमच्या सकल संत विचार या फेसबुक पेजवरती अमरावतीच्या भागवताचार्य हरिभक्तीपरायण सौ लक्ष्मीताई गहूकर यांचं सुंदर अशा पद्धतीचं ग्रामगीतेतील जो पहिला अध्याय आहे देवदर्शन, त्या अध्यायावरती सुंदर असं प्रवचन आमच्या सकल संत विचार या फेसबुक पेजवर रात्री 8 ते 9 या वेळेमध्ये होणार आहे. सर्व सद्भाविक सज्जनांनी त्याही सुद्धा आणि प्रवचनाचा अवश्य लाभ घ्यावा अशा पद्धतीची मी विनंती करतो. आणि आज या ठिकाणी संत मोझरकर महाराज विचार मंच या फेसबुक पेजवरती आमचे परमश्रद्धेय नथुबुवा मोझरकर महाराजांचे नातू परम आदरणीय पुरुषोत्तमजी दादा बैसकर आहेत, निवृत्ती दादा बैसकर असतील, त्यांचे काय ज्ञानराजजी बैसकर असतील, विवेक दादा बैसकर असतील, भास्कर हे सगळे मंडळी त्यांच्याशी माझा घनिष्ठ संबंध आहे. त्यांच्या कडे जाण्याचाही मला खूप बरेचदा योग आलेला आहे. अर्थातच त्यांच्या त्या संत मोझरकर महाराजांच्या आणि पुण्यतिथीच्या निमित्तानं काही 2-3 वेळेस तिथं त्या ठिकाणी कीर्तनाच्या संबंधाने जाण्याचा योग आला आहे. त्या परिवाराशी आमचा आत्मीय संबंध असल्यामुळे त्यांच्या आग्रहास्तव मी या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम केला आहे. आणि ते खरोखर त्या संत मोझरकर महाराजांच्या परिवारामध्ये जन्माला आले, त्यांचं जीवनसुद्धा कृतकृत्य झालेलं आहे आणि त्यांनी मला ही संधी दिली त्याबद्दल परम आदरणीय बैसकर दादा आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराचे, मोझरकर परिवाराचे मी आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आजचं जे प्रवचन आहे हे एकनाथी भागवताचे मूर्तिमंत पुतळे असलेले आणि एकनाथी भागवताचे जे एक त्यांनी आपलं जीवन एकनाथी भागवताच्या शुद्ध तत्वज्ञानाकरिता वाहून दिलं होतं अशा संत नथू महाराज मोझरकर बाबा यांच्या चरणी हे प्रवचन समर्पित करून शांतीपाठाच्या माध्यमातून या प्रवचनाला आपण पूर्णविराम देऊया. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय.
पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय। ऋषिवर्य घुसरकर महाराज की जय। श्री संत मोझरकर महाराज की जय। सब साधु संतन की जय। भारत माता की जय। जय गुरु।